महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर गणेश म्हात्रे सेवानिवृत्त। विद्यार्थी घडवण्याचे कार्य कौतुकास्पद। पेण तालुक्यातील खारसापोली येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील आदर्श शिक्षक गणेश भास्कर म्हात्रे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेला निरोप समारंभ मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला। 1 जून 1968 रोजी बळवली येथील गरीब कुटुंबात जन्मलेल्या गणेश म्हात्रे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून D.Ed शिक्षण घेऊन 27 जुलै 1992 ते 31 मे 2026 या 34 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभव घेऊन शिक्षण क्षेत्रात अनेक वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावत असताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत। आजपर्यंत खालापूर तालुक्यात नडोदे, खरवई, वावोशी फाटा तर पेण तालुक्यातील खारसापोली, डावरे, संतोषीवाडी यासारख्या शाळेत त्यांनी काम केले। त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा जोहे येथे आयोजित करण्यात आले होते आणि या कार्यक्रमासाठी पेण पंचायत समिती उपसभापती संजय डंगर, केंद्रप्रमुख प्रमोद पाटील, माजी केंद्रप्रमुख जयेश म्हात्रे, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमरचंद पाटील, राल पाटील, पमा पाटील, विल पाटील, रमेश पाटील, कोपर व जोहे केंद्रातील सर्व शिक्षक वृंद, नातेवाईक, मित्रपरिवार, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। लेझिम पथकाने पुष्पवृष्टी करत स्वागत केले। सेवा करत असताना अखिल भारतीय शिक्षक संघटनांतर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कार तर आविष्कार फाउंडेशन यांच्यामार्फत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता। खालापूर तालुक्यात प्रौढ साक्षरता अभियानाची जनजागृती त्यांनी केली। त्यावेळी उपस्थितांनी आपल्या मनोगतातून गणेश म्हात्रे गुरुजींनी दिलेले संस्कार, शिक्षणातील निष्ठा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता यांचा उल्लेख केला। तुमची सेवा जरी संपत असली तरी तुमचे संस्कार आणि मार्गदर्शन कायम आमच्या सोबत राहील। आयुष्यातील एक मोठा आणि यशस्वी टप्पा पार पाडल्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन। तुम्ही आजवर तुमच्या सेवेच्या माध्यमातून दिलेले योगदान, घेतलेले कष्ट आणि दाखवलेली निष्ठा खरोखरच कौतुकास्पद आहे। नवीन प्रवासासाठी शुभेच्छा। तुमचा इथून पुढचा प्रवास अधिक सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो। आतापर्यंतच्या धावपळीच्या आयुष्यातून स्वतःसाठी आणि परिवारासाठी भरपूर वेळ घालवण्याची ही सुवर्ण संधी आहे। आरोग्य तुमचे आयुष्य उत्तम आरोग्याचे आणि दीर्घायुष्याचे जावो। आनंद तुमच्या मनातील सर्व राहिलेली स्वप्ने आणि छंद या काळात पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना। ऋणानुबंध तुम्ही दिलेली साथ आणि आठवणी आमच्या मनात नेहमीच राहतील। सेवापूर्ती हा कामाचा शेवट नसून स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा एका नव्या सुंदर अध्यायाची ही सुरुवात आहे। पुढील आनंदी आणि समृद्ध सेवानिवृत्त जीवनासाठी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या। कार्यक्रमात गणेश म्हात्रे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या। हा सेवानिवृत्ती सोहळा उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी आठवणी निर्माण करणारा ठरला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदाकिनी म्हात्रे यांनी केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, सहतृप्ती भोईर, पेण। पप्पांची ती कळकळ, त्यांची जी भावना बघितलेल्या त्यावेळेला मला अजूनही समजते की जरी त्यांनी किती बाहेरून दाखवलं ते कठोर आहे, ते कठोर नाही आहे। ते आतना खूप गोड आहे। कदाचित तुम्ही गोड साईडच बघितली असेल, आम्ही कठोर साईडही बघितलेली आहे। पण पप्पा, तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। आणि जरी तुम्ही आज रिटायर झाला असाल तरी तुम्ही जे घडवलेले विद्यार्थी आहेत ते तुमचे सर्व म्हणजे तुमची जी शिकवणूक आहे ती पुढे कार्यरत ठेवतील आणि त्याबद्दल सर्व विद्यार्थी मंडळी आणि माझे लाडके आई पप्पा सर्वांना माझा नमस्कार। आज आपण इथे पप्पांच्या म्हणजे माझ्या गणेश म्हात्रे सरांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी सगळे जमा झालेलो आहोत, त्यासाठी धन्यवाद। माझे पप्पा यांची आज सेवानिवृत्तीचा सोहळा आहे। हा खूप आनंदाचा क्षण आहे। मला थोडं भरून पण येते। पप्पा माझे फक्त म्हणजे पप्पा नव्हते, ते माझे पहिले वर्ग शिक्षक सुद्धा राहिले। तसे तर प्रत्येक पाल्याचे गुरु आपले आई वडीलच असतात, पण माझ्या आई पप्पांच्या बाबतीत हे कागदोपत्री सुद्धा खरं ठरलेलं आहे। माझ्या भावाची पहिली वर्ग शिक्षिका माझी आई होती आणि माझे पहिले वर्ग शिक्षक हे माझे पप्पाच होते। नडोद्याच्या शाळेत असताना जवळपास 14 वर्ष पप्पांनी नडोद्याच्या शाळेमध्ये कार्य केले
आणि तिथे